मित्रांनो, गेले 500 वर्ष प्रत्येक हिंदू ज्या क्षणाची वाट बघत होता, आतुरतेने वाट बघत होता, तो क्षण आज आलेला आहे. अयोध्येमध्ये जन्मस्थळावरती जिथे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला, तिथे रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि या 500 वर्षानंतर आलेल्या आजच्या दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. 22 जानेवारी हा दिवस जगातल्या सगळ्या हिंदूंसाठी मंगलमय दिवस आहे आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा दिवस आहे. कालपासून देशाच्या प्रत्येक शहरात, प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक चौकात आणि जगातल्या अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी होऊन राहिली. आजचा दिवस आपण साजरा करायचा, पण संयमाने साजरा करायचा. आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे कारण श्रीराम अयोध्येत परत आलेले आहे. आपल्या सेलिब्रेशनचा कोणाला त्रास नाही झाला पाहिजे याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. नमस्कार, मी अश्विन अघोर, तुम्ही बघून राहिले घनघोर. मित्रांनो, आज अयोध्येमध्ये जो कार्यक्रम झाला प्राणप्रतिष्ठेचा आणि त्याच्यानंतर जे भाषणं झाले त्यांच्याबद्दल मी थोडं आज बोलणार आहे. ज्या लोकांचे, ज्या महानुभावांचे भाषणं झाले ते म्हणजे सरसंघचालक मोहनजी भागवत, गोविंदगिरी महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे एकापेक्षा एक सरस भाषणं होते. म्हणजे अशा प्रसंगाच्या वेळेस भाषण कसं करायचं याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण आणि सरसंघचालक मोहनजी भागवतांचं भाषण. जसं मोहनजी आपल्या भाषणात म्हणाले त्याप्रमाणे भारताला एक तपस्वी पंतप्रधान मिळाले आहे, जे कायम देशासाठी काम करत असतात. 24 तास 24/7 ज्यांच्या डोक्यात हाच विचार असतो की माझ्या देशाचं, माझ्या भारत मातेची प्रगती कशी होईल, माझ्या देशाचा विकास कसा होईल, माझ्या देशातला प्रत्येक माणूस सुखी कसा होईल, याच्यासाठी नरेंद्र मोदी 24 तास काम करत असतात. आज म्हणजे याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आज अयोध्येमध्ये तो कार्यक्रम झाला, प्राणप्रतिष्ठा वगैरे झाली, भाषण वगैरे झालं. तिथनं तो कार्यक्रम संपवून पंतप्रधान दिल्लीला आले. त्यांची एक मीटिंग होती. अयोध्येहून दिल्लीला आल्यावरती पहिला निर्णय काय घेतला नरेंद्र मोदींनी, पंतप्रधानांनी, की देशातल्या 1 कोटी घरांच्या छतांवर सोलर पॅनल बसवायचे. पंतप्रधान सूर्योदय योजना ही एक नवीन योजना आहे. त्याच्या अंतर्गत देशातल्या 1 कोटी घरांच्या छतांवर सोलर पॅनल बसवायचे. याच्यामुळे काय होईल की जे गरीब लोक आहेत त्यांचं विजेचं बिल कमी होईल. त्यांना त्यांची विजेची जी गरज आहे ती त्यातला काही भाग या सोलर पॅनलमधनं पूर्ण होईल आणि देशाच्या एकूणच विजेची जी गरज आहे, देशाची एनर्जीची जी गरज आहे त्याच्यावरचं पण ताण कमी होईल. आता ही योजना, हा निर्णय पंतप्रधानांनी घेतला, तर ही योजना लागू होणार आहे देशामध्ये. तर ही काय फक्त हिंदूंसाठीच राहणार आहे का? तर नाही. कारण कुठली पण योजना, सरकारी योजना ही एका विशिष्ट जातीसाठी किंवा धर्मासाठी नसते, ती पूर्ण देशासाठी असते. धर्म, जात, पंथ काही असो, त्याचा लाभ जर तुम्ही एलिजिबल असाल तर तुम्हाला मिळेल. हे मी फक्त याच्यासाठी सांगून राहिलो का नरेंद्र मोदी कशा प्रकारे काम करतात हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता आज सकाळी अयोध्येच्या भाषणामध्ये मोदीजी जे म्हणाले ते भारतीय संस्कृतीचं अतिशय योग्य विश्लेषण होतं. मोदीजी काय म्हणाले की हे फक्त मंदिर नाही आहे, हा भारताचा दृष्टिकोन आहे, भारताचं दर्शन म्हणजे फिलॉसॉफी, भारताची जी फिलॉसॉफी आहे ती आणि भारताच्या चेतनेचं प्रतीक आहे. हा आपल्या देशाचा एक वैभवशाली वारसा आहे. मोदींनी जे भाषण केलं ना ते इतकं संयमित, संतुलित होतं की एखादा जागतिक नेता जसा बोलावा तसं मोदींचं भाषण होतं. त्या भाषणामध्ये कुठेच आतताईपणा नव्हता, कुठेच अननेसेसरी म्हणजे अवाजवी ॲग्रेशन नव्हतं, लोकांना उचकावण्याचं काही नव्हतं,
असे काही स्टेटमेंट नव्हते की ज्याच्यामुळे लोक उचकले जातील आणि काहीतरी होईल. संतुलित, संयमित भाषण. आज आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे 500 वर्षांचं. आज जरी आपलं मंदिर बनलेलं आहे, रामललाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, तरी ॲग्रेसिव्हली विजय साजरा करायचा दिवस आज नाही आहे. तर हे सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला एक विनय दाखवण्याची गरज आहे, संयम दाखवण्याची गरज आहे. आणि हा विजय जो आहे हा आपण परिपक्वपणे साजरा करायचा दिवस आहे. आज राम मंदिर झालेलं आहे, त्या ठिकाणी रामललाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. तसं बघायला गेलं तर हिंदूंचा विजय झालेला आहे. 500 वर्षांची लढाई हिंदूंनी आज जिंकलेली आहे. पण कुठेही हिंदू लोक उन्माद नाही करून राहिले, माज नाही दाखवून राहिले. हिंदूंची जी प्रतिक्रिया पूर्ण देशभरात, पूर्ण जगभरात येऊन राहिली ती एकदम संयमित आहे, बॅलन्स्ड आहे. आणि मोदींनी आपल्या भाषणात हेच सांगितलं की आजचा हा दिवस उत्माद करायचा नाही आहे, तर संयमाने आणि विनयाने वागण्याचा दिवस आहे. राम मंदिरातून जी ऊर्जा तयार होऊन राहिली त्याचा योग्य वापर करण्याचा आजचा दिवस आहे. आता पुढच्या 1000 वर्षामध्ये मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा याच्यामुळे पुढच्या 1000 वर्षाच्या भारताच्या पाया रचण्याची सुरुवात झाली आहे. ते आपल्याला आता काम करायचं आहे, ते पूर्ण करायचं आहे. एकीकडे विरोधक घाणेरडं राजकारण करून राहिले, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून राहिले, जातीमध्ये फूट पाडून राहिले. आणि मोदी पुढच्या 1000 वर्षांचा विचार करून राहिले. विरोधक आणि लिब्रांडो पत्रकार समाजामध्ये फूट पाडून राहिले आणि मोदी सांगून राहिले का विचारांची व्याप्ती वाढवा, रामापासून राष्ट्रापर्यंत न्या, कोणतीही संधी सोडू नका, थांबू नका, राष्ट्र निर्माण हेच एक ध्येय ठेवून काम करा. बघा म्हणजे किती फरक आहे. आणि हाच फरक आहे एक कुपमंडूक राजकारणी आणि युगपुरुष किंवा जागतिक नेता यांच्यामधला. गल्लीतले नेते आणि एखादा जागतिक नेता यांच्यातला हा फरक आहे. मोदींनी जे भाषण केलं ते पूर्ण भाषण एकदम संयमित होतं, ते मॅच्युअर होतं. त्यांनी पूर्ण इतिहास सांगितला आपल्या भाषणामध्ये. रामायणामध्ये काय झालं, रामाच्या काळात काय झालं, मग त्याच्यानंतर काय झालं, कसा आपण हिंदू लोकांनी लढा दिला, न्यायालयीन लढा दिला, हे सगळं करून इतका 500 वर्षांचा लढा देऊन आज आपण आपलं मंदिर मिळवलेलं आहे, आपली जागा मिळवलेली आहे. या भाषणामध्ये कुठेही राजकारण नव्हतं, कुठेही हिंदू मुस्लिम शब्दसुद्धा नव्हता, 2 धर्मांची किंवा 2 समुदायांची तुलना नव्हती आणि विरोधकांचा तर साधा उल्लेख पण नव्हता. हे जे पेटी पॉलिटिक्स करणारे विरोधक आहे ना, हे मोदींच्या खिचगणतीतही नाही आहे. मोदी यांच्यापेक्षा खूप पुढे आहे. मोदींना जे करायचं आहे ते यांना समजायला 1000 वर्ष लागतील. त्याच्यानंतर समजलं तर ते काहीतरी करतील. पण बाकी कोणाची एवढी मॅच्युरिटी नाही आहे की विचारांशी तरी बरोबरी करता येईल. पूर्ण भाषण हे भारतासाठी आणि भारतीय लोकांसाठी होतं. एका विशिष्ट धर्मासाठी किंवा एका विशिष्ट जातीसाठी किंवा एका विशिष्ट धर्माच्या विरोधात असं नव्हतं. सगळ्यांसाठी ते भाषण होतं. भारताचा विकास झाला, सगळ्यांना फायदा होणार आहे. 1000 वर्ष पुढची जर भारताच्या विकासाचा पाया आपण आत्ता रचला तर त्याचा फायदा पुढचे 1000 वर्ष भारतात राहणाऱ्या लोकांना होणार आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असो, हिंदू असो, मुसलमान असो, कोणत्याही धर्माचा असो. पूर्ण भाषण हे फक्त भारत आणि भारतीय लोक, भारताची संस्कृती, भारताचं विजन म्हणजे त्यांचं विजन, भारत सरकारचं विजन, त्यांना काय करायचं आहे भारतासाठी आणि जगासाठी, याच्या भोवतीच फिरत होतं. मग त्याच्यामध्ये रामायणातले दाखले पण दिले, सगळ्यांचे उल्लेख पण झाले. रामायणामध्ये ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं त्यांचे. या भाषणामध्ये बोलताना नरेंद्र मोदींनी न्यायव्यवस्थेला पण बारीक चिमटे काढले.
इतके वर्ष हा लढा चालू होता. अनेक म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये जे लोक मुस्लिम पक्ष होता तो कोर्टात गेला, कोर्टात केस झाली, हिअरिंग झालं, पण एकदाही मुस्लिम पक्ष हे सिद्ध करू शकला नाही की इथे मस्जिदच होती, मंदिर कधी नव्हतंच. हे ते लोक सिद्ध करू शकले नाही. त्याच्यामुळे ते ब्रिटिशांच्या काळापासून ही केस हारत आलेले आहे. त्यांना एक पुरावा देता आला नाही, ते का म्हणून राहिले ते सिद्ध करण्याचा. आणि त्यांना फूस लावायला कोण होतं? पण ते लढा चालूच होता. फूस लावायला कोण होतं? हे आपल्या देशातले डावे लिब्रांडो इतिहासकार, रोमिला थापर, हबीब बिबीब लोकांसारखे. त्याच्यामुळे हा लढा इतके वर्ष ड्रॅग झाला. परत त्याच्यामध्ये मग पॉलिटिक्स आलं. काँग्रेसनी काय पॉलिटिक्स केलं ते आपल्याला माहिती आहे. रामाच्या अस्तित्वावरती संशय घेतला, रामायणच काल्पनिक आहे, मग त्या या खटल्याचा निकाल निवडणुकीच्या निकालानंतरच द्या. हे सगळे ट्रिक्स ऑफ द ट्रेड ज्याला म्हणतात ते काँग्रेसनी करून पाहिलं. पण शेवटी आपण हा लढा जिंकलो. त्या सगळ्याच्या रेफरन्समध्ये पंतप्रधान काय म्हणाले न्यायव्यवस्थेला, मी तुम्हाला एक्झॅक्टली तेच सांगतो जे पंतप्रधान म्हणाले कि संविधान के अस्तित्व में आने के बाद भी दशकों तक प्रभु श्री राम के अस्तित्व को लेकर कानूनी लड़ाई चली. मैं आभार व्यक्त करूंगा न्यायपालिका का, भारतीय न्यायपालिका का, जिसने न्याय की लाज रख ली. बघा, म्हणजे तुमच्याकडे सगळे पुरावे होते की हिंदू पक्ष बरोबर आहे, हिंदू पक्षाकडे सगळे पुरावे होते हे सिद्ध करायला की ते मंदिर होतं आणि ते पाडून मस्जिद बांधली. न्याय के पर्याय प्रभु श्री राम का मंदिर न्यायबद्ध तरीके से ही बना है. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी हे जे आगलावे विरोधक आहे ना, जे घाबरवत असतात लोकांना की आता राम मंदिर झालं, आता बघा बाकीच्या धर्माच्या लोकांचं जगणं कसं मुश्किल होते भारतामध्ये, मुसलमानांचं तर जगणं संपलंच म्हणून समजा. हे विरोधक आणि त्यांचे चट्टेबट्टे पाळीव पत्रकार आणि विचारतंत्र ते जे प्रचार करत होते त्यांनाही सुनावलं. त्यांना काय म्हणाले पंतप्रधान कि वो भी एक समय था जब कुछ लोग कहते थे कि राम मंदिर बना तो आग लग जाएगी. ऐसे लोग भारत के सामाजिक भाव की पवित्रता को नहीं जान पाए. रामलला के इस मंदिर निर्माण भारतीय समाज के शांति, धैर्य, आपसी सद्भाव और समन्वय का भी प्रतीक है. हम देख रहे हैं ये निर्माण किसी आग को नहीं बल्कि ऊर्जा को जन्म दे रहा है. राम आग नहीं ऊर्जा है. राम विवाद नहीं समाधान है. राम सिर्फ हमारे नहीं है, राम तो सबके है. राम वर्तमान ही नहीं, राम अनंत काल है. म्हणजे तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी तुम्ही रामाबद्दल वाटेल ते बोलाल, राम मंदिराबद्दल वाटेल ते बोलाल, लोकांना खोटं सांगाल का जर का राम मंदिर झालं तर देशामध्ये आग लागेल, दंगे होतील, देश पेटून जाईल. पण तसं काही झालं नाही. जे झालं ते ज्युडिशियल म्हणजे न्यायिक पद्धतीने झालं, पूर्ण कोर्टाच्या निकालावरून झालं. जो निकाल आता कोर्टाने दिलेला आहे आणि आता राम मंदिर बनलेलं ही फॅक्ट आहे. ही विरोधक जितक्या लवकर मान्य करतील तितकं त्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि हे मान्य करतानाच त्यांनी भारताच्या संस्कृतीचाही थोडा अभ्यास केला, भारताच्या सायकीचा म्हणजे भारताच्या लोकांच्या मानसिकतेचा जर अभ्यास केला, हिंदू लोकांचा खास करून, तर ते त्यांच्या फायद्याचं आहे. एकूण काय तर हे राम मंदिर बनल्यामुळे आग बीग काही लागलेली नाही आहे देशामध्ये, उलट एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि पंतप्रधानांनी ती ऊर्जा चॅनलाइज करायचं काम केलेलं आहे. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.